गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्यास योग. भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगितलं की उठ आणि युद्ध कर, अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जो संशय उत्पन्न झाला आहे तो ज्ञानरूपी शास्त्राने छाटून टाक आणि हे भरता योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. तेव्हा 5व्या अध्यायामध्ये सुरुवातीला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, हे श्रीकृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा पण करता. आता या दोहांपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? एकीकडे तुम्ही कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि दुसरीकडे मात्र कर्म करण्यासही सांगता, तुमची प्रशंसाही करता. त्यामुळे मला योग्य ते मार्गदर्शन करा, असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो. पहा, भगवद्गीतेच्या या 5व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे. भक्तिमार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे, कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्ता करते. दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत देहबंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केले आहे. बुद्धियोग किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन त्या ठिकाणी आपण पाहिले. तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करायचे राहत नाही. आणि 4थ्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या यज्ञकर्माचे पर्यावसन शेवटी ज्ञानामध्ये होते. तरीही 4थ्या अध्यायात शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात. म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले. इकडे भक्तियुक्त कर्म करा आणि दुसरे ज्ञानयुक्त अकर्म असे दोन्ही प्रकारे सांगितलेले आहे. त्यामुळे श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला आहे. अर्जुनाला वाटले की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे. परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल? दुसऱ्या शब्द सांगायचे म्हणजे अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे. ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे, कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते. ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते अकर्म प्रमाणे ते त्याला समजले दिसते. म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन प्रश्न विचारित आहे. पहा, हे काम पूर्णपणे थांबवायचं का ज्ञानयुक्त होऊन कर्म करायचं असं ते विचारतात. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पहा, श्री भगवान कृष्ण म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्ही मुक्ती देण्यास चांगले आहेत. पहा, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्ही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहांपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा उत्तम आहे. शेवटी काय सांगितले की भक्तियुक्त कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे. हे कर्म करणं हे सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे, पण ते भक्तियुक्त असलं पाहिजे. सकाम कर्मे म्हणजेच इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्मे सांसारिक बंधनास कारणीभूत होतात. जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरामध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते. यामुळे त्याचे भौतिक स्पंदन सतत चालू असते.
लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत पहा. त्यांना माहीत नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. पहा काय म्हटले की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजेच आपल्या गतकाळातील म्हणजेच भूतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच राहते. म्हणून इंद्रिय प्रत्यार्थ कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले पाहिजे. त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते. आणि जोपर्यंत इंद्रिय तृप्तीच्या भक्तीमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये ध्यानांतर करणे भागच असते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतले असले आणि अज्ञानाने प्रभावित झाले असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्याने त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याचा संधी प्राप्त होऊ शकते. त्यामुळे केवळ ज्ञान म्हणजेच आपण हे भौतिक शरीर असून आत्मा आहोत मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही. आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे. नाहीतर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे सकम कर्माप्रमाणेच नाही. पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते. कृष्ण भावनेशिवाय केवळ सकम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला पलाशानेच फळाच्या आशाने कर्म करावे लागतेच. परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे मनुष्याला आपोआपच सकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य करते, जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही. म्हणून कृष्ण भावना भावित कर्म हे नेहमी कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण कर्म संन्यासामध्ये पतन होण्याचा धोका अधिक असतो. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूचा भौतिक समजून त्याग करतो. त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. जेव्हा भगवंताचा अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हा त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. तेव्हा भगवंतच अस्तित्वातील सर्व वस्तूंचा स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हा त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुतः कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही, तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे. जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णाच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत स्थित असतो. ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपभोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे. कृष्ण भावना भावयुक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार आहे. मायावादी पंथातील संन्यासाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. पुढं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे भाऊ अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलाची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासी असल्याचे जाणवे. काय म्हणतात की जो दोष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलाची आकांक्षा करत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो. जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो नेहमी संन्यासी असतो, कारण त्याला आपल्या कर्मफलाचा द्वेषही वाटत नाही आणि आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते.
भगवंताच्या दिव्य प्रेमयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे. कारण त्याला भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले असते. तो पूर्णपणे जाणतो की भगवान श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत. हे ज्ञान परिपूर्ण आहे कारण ते गुणात्मकदृष्ट्या आणि परिमाणात्मकदृष्ट्या बरोबर आहे. भगवान श्रीकृष्णाशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे. कारण अंश हा पूर्ण अंशी कधीच बरोबरी करू शकत नाही. अंश हा गुणात्मकदृष्ट्या परंतु परिणामात्मकदृष्ट्या भिन्न आहे. हे ज्ञान योग्य आहे आणि दिव्य असे आहे. कारण अशा ज्ञानामुळेच आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त होतो. त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळेच नसते. कारण तो जे काही करीत असतो ते सर्व भगवान श्रीकृष्ण प्रित्यार्थच करीत असतो. याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो. पहा पुढं काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग म्हणजेच कर्मयोग हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून म्हणजे सांख्ययोगापासून भिन्न आहे असे मानतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. कोणत्याही दोन्ही मार्गापैकी कोणतेही एक मार्ग जरी त्यांनी अनुसरण केले तर त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे. भौतिक जगताचा आत्मा म्हणजे भगवान श्री विष्णू किंवा परमात्मा होय. भगवत भक्ती म्हणजे परमात्म्याची सेवा होय. एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते. सांख्य तत्त्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजेच श्री विष्णूंचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो. त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियामध्ये काहीच फरक नाही. कारण दोन्हीचे ध्येय श्री विष्णूच आहेत. ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही. परंतु जो ज्ञानी आहे ना तो दोन्ही भिन्न प्रक्रियांचा ध्येय एकच आहे त्याचे जाणवतो. पुढे भगवान श्री म्हणतात पहा. जो जाणतो की सांख्य योगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्य योग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होईल. तत्वशोधनाचा पास घेतून जीवनाच्या परमदेहाचा शोध घेणे हा आहे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही. सांख्य तत्वज्ञानाद्वारे मनुष्य हा निष्कर्षाप्रत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे. परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजेत. जेव्हा तो कृष्ण भावना पारायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूपास्थितीमध्ये स्थित असतो. सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावना भावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे. वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती असते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत. प्रकृतीपासून अनासक्ती आणि भगवान श्रीकृष्णप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेताना मनुष्य सुखी होऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेताना मनुष्य सुखी होऊ शकत नाही. परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी
व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. भक्तियुक्त कर्म हे सर्वात श्रेष्ठ कर्म आहे. संन्यासी दोन प्रकार आहेत. मायावादी संन्यासी हे साख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात, तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात. मायावादी संन्यासीमध्ये वेदांत सूत्रांचेच अध्ययन करीत असतात, पण ते स्वतःच्या म्हणजे शंकराचार्यांच्या कृत शारीरिक भाषेचा उपयोग करतात. भागवत पंथी विद्यार्थी हे पारमार्थिक विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात. म्हणून भगवत सेवेप्रित्यार्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मामध्ये संलग्न असतात. वैष्णव संन्याशांना भौतिक कार्याशी मूळची देणेघेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करीत असतात. परंतु साख्य, वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाही. त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने ते कधीकधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे योग्य ज्ञानाशिवाय श्री भगवंताचा आश्रय घेतात. यास्तव त्यांचे श्रीमद भगवताचे अध्ययनही कष्टप्रद होते. शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेष वाद भाष्य मायावादी संन्यासासाठी व्यर्थ असते. पुढे भगवान श्री म्हणतात, पहा, जो भक्तिपूर्ण कर्म करतो, पहा, जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन हे व इंद्रिय संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्व त्याला प्रिय असतात. असा मनुष्य जरी कर्म करत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही. जो कृष्ण भावनाद्वारे मुक्तिपथावर असतो तो सर्व प्राणीमात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणीमात्र त्याला प्रिय असतात. हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते. ज्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि शाखा वृक्षापासून निराळी नसतात, त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णापासून भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते. तो योग्य रीतीने आढळतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरवले जाते, किंवा उदराला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरवली जाते. कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येकजण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्याची भावना विशुद्ध असते. त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याचे मन संयमित असल्याकारणाने त्याची इंद्रियेसुद्धा संयमित असतात. त्याचे मन नेहमी श्रीकृष्णावर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णापासून विचलित होण्याची कधी शक्यता नसते. तसेच तो आपल्या इंद्रिय भगवत सेवेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही मग्न करण्याचे संभव नसतो. भगवान श्रीकृष्णाशी संबंधित कथांशिवाय इतर काही ऐकणे, श्रीकृष्णांना अर्पण न केलेले असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि भगवान श्रीकृष्णाचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही. म्हणून त्याची इंद्रिये संयमित असतात. संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणालाही दुखू शकत नाही. एखादा विचारेल की युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता? तो कृष्ण भावना भावित नव्हता का? अर्जुन हा केवळ वरकरणी आक्रमक होता. दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्वीच्या वर्णनाप्रमाणे कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीतील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते. म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता, तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती. म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुतः मुळीच युद्ध करीत नव्हता, तर तो पूर्णपणे
कृष्ण भावना भावित होऊन श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करीत होता. असा मनुष्य कर्मबंधनात कधी गुंतत नाही. पुढं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला, झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुतः आपण काहीच करत नाही. कारण बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्याची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपापल्या विषयामध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात पहा, कृष्ण भावनाभावित मनुष्य जीवन विशुद्ध असते आणि म्हणूनच तात्कालिक आणि दूरवर्ती अशा कर्ता, कर्म, अधिष्ठा, प्रयत्न आणि दैव या 5 कारणावर अवलंबून असल्याचा कर्माशी त्याला काहीच कर्तव्य राहत नाही. कारण तो श्रीकृष्णाच्या दिव्य प्रेमयी सेवेमध्ये युक्त असतो. जरी तो आपल्या शरीराने इंद्रियाद्वारे कार्य करत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते. भौतिक भावनेमध्ये इंद्रिय तृप्ती करण्यामध्येच मग्न असतात. परंतु कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णाची इंद्रिय संतुष्ट करण्यामध्ये मग्न असतात. म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असला तरी तो सदैव मुक्त असतो. पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियाची कार्य आहेत, तर चालणे, बोलणे, उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियांची कार्य आहेत. कृष्ण भावनाभावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही. तो भगवत सेवेव्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही. कारण तो जाणतो की आपण भगवंताचे नित्य दास आहोत. पुढे म्हणतात पहा, जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो. पहा, जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो, तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही. पहा, प्रत्येक गोष्टी परब्रह्म आणि श्रीकृष्णाशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत. जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णाच्या मालकीच्या आहेत व ते सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टीचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे, त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलाशी स्वाभाविकता व काही कर्तव्य राहत नाही. विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरता मनुष्याला भगवंताने प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो. ज्याप्रमाणे कर्मपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याप्रमाणे हे शरीर एक पापकर्माच्या कल्मशांच्या आधीतच राहते. भगवद्गीतेच्या 3.3 अध्यायामध्ये भगवंताने सांगितले की मयी सर्वांनी कर्मणी संन्यास्य, सर्व कर्म मला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला समर्पित कर असे ते म्हणतात. एकंदरीत निष्कर्ष असा की जो मनुष्य कृष्ण भावना भावित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिय यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो. परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य आपले शरीर म्हणजेच श्रीकृष्णाची संपत्ती असल्यामुळे तो श्रीकृष्णाच्या सेवेमध्येच उपयोगात आणली पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो. म्हटले की आपले शरीर हे भगवान श्रीकृष्णाची संपत्ती आहे. आपले शरीर हे भगवान श्रीकृष्णाची संपत्ती असल्यामुळे ते भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्येच उपयोगात आणली पाहिजे. या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म केले पाहिजे. पहा, पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, योगीजन आसक्तीचे त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांना सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात.
योगीजन काय करतात? आसक्तीचा त्याग करतात. आसक्तीचा त्याग करून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठीच ते कर्म करतात. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णाच्या इंद्रियांच्या संतुष्टी प्रित्यार्थ कृष्ण भावना व्हावीत कर्म करतो, तेव्हा त्याचे शरीर, मन, बुद्धी आणि किंवा इंद्रियद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशापासून शुद्ध होते. कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मापासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही. म्हणून शुद्ध कर्म, ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते, ते कर्म कृष्ण भावनाभावी झाल्याने सहजपणे करता येतात. आपले शरीर, मन, बुद्धी आणि वाणीने कृष्ण भावनाभावित मनुष्य म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या सेवेप्रित्यार्थ कर्म करणारा या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो. त्याला मिथ्या अहंकार नसतो, कारण आपण म्हणजे हे शरीर नाही, तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो. तो जाणतो की हे शरीर आपले नाही. तो स्वतः तसेच त्याचा देहसुद्धा श्रीकृष्णाच्याच मालकीचा असतो. जेव्हा तो शरीर, मन, बुद्धी, वाचा, जीवन, संपत्ती इत्यादी गोष्टीद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णाच्या सेवेत समर्पित करतो, तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णाशी संबंधित होतो. तो भगवान श्रीकृष्णाशी अभिन्न आणि ध्यात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो. हीच कृष्ण भावनेची पूर्ण अवस्था आहे. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, निष्ठेने भक्ती करणारा जीव आढळ शांतता प्राप्त करतो. निष्ठेने भक्ती करणारा जीव आढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलाची लोभी आहे, तो बद्ध होतो. काय म्हटलंय की निष्ठेने भक्ती करणारा जीव आढळ शांतता प्राप्त करतो. निष्ठेने भक्ती करणारा, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांच्या लोभी आहे, तो बद्ध होतो. कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि देहात्मबुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णावर आसक्त असतो, तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलावर आसक्त असतो. जो व्यक्ती श्रीकृष्णावर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्ण प्रत्यार्थच कर्म करत आहे, तो निश्चितच मुक्तात्मा आहे. आणि ज्याला आपल्या कर्मफळाबद्दल मुळीच चिंता नसते. श्रीमद भगवतात सांगण्यात आले की परम सत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्वभावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या फलावरील आसक्तीचे कारण बनते. भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत. कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते. अस्तित्वातील सर्व वस्तू भगवान श्रीकृष्णाच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि हे श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत. म्हणून कृष्ण भावनाभावित कर्म ब्रह्मस्तरावरील असतात, तसेच ते दिव्य असतात आणि त्यांनी भौतिक कर्मफल नसते. यास्तव कृष्ण भावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते. परंतु इंद्रिय तृप्तीकरता जो लाभगणतीत गुंतलेला असतो, त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. कृष्णा व्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही, याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे. श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पहा, जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता
तसेच कर्म न करविता नवद्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीर सुखाने राहतो. नवद्वारे कोणकोणते आपण पाहू. तेव्हा मनुष्य देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो. मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता नवद्वारे असलेल्या या नगरात म्हणजेच भौतिक शरीर सुखात राहतो. पहा, देहधारी जीव हा नवद्वारे असलेल्या नगरात राहतो. आपण हा देहधारी जीव आहे ना, तो नवद्वारे आहेत. कोणते कोणते पहा. देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणाद्वारे आपोआपच केली जातात. जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीरावस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीच्या विस्मरण कार्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःखी भोगतो. कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकत नाही. त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियापासून पूर्णतः अलिप्त होतो आणि अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन होते तेव्हा ती नवद्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. आता ही नवद्वारे पुढील प्रमाणे पाहा. जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे नियंत्रक आहेत. शरीराला नवद्वारे असतात पहा. आता कोणकोणते नवद्वारे पहा. दोन नेत्र, दोन नाकपुड्या, दोन कान, 6 झाले पहा. 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थ. म्हणजे जीव आपल्या बद्ध अवस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो, परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंताशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो. पहा पुढे म्हटलंय की देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करत नाही. तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. ही सर्व कार्ये प्राकृतिक गुणाद्वारे केले जातात. पहा, आपण म्हणतो कर्म करणारा आपण आहोत, कर्म करणारा आपण नाही. देहधारी जेव्हा कर्माची निर्मिती करत नाही तसेच तो लोकांची कार्य करण्यास प्रवृत्तही करत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणाद्वारे केले जाते. 7व्या अध्यायात सांगितलं होते पहा. जेव्हा हे भगवंताची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंताच्या अपरा आणि कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत, कोणत्या तरी कारणास्तव पराप्रकृतीरूपी जीव इत्यादी अनादिकालापासून भौतिक प्रकृतीच्या संबंधित आहेत. जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे त्रिविध प्रकारच्या कर्माचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते. अशा बद्धावस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीर तादात्म्य करून शरीराच्या कर्माची फळे भोगतो. अगदी कालपासून प्राप्त झालेले अज्ञान हे शरीराच्या दुःख क्लेशाने कारणीभूत होत असतील. ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मापासून अलिप्त होतो त्या क्षणी तो कर्मफलातूनही मुक्त होतो. जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो, परंतु वस्तुतः तो देहाच्या कर्माचा आणि कर्मफलाचा स्वामीही नसतो आणि नियंत्रकही नसतो. तो तर केवळ भवसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो. भवसागराच्या लाटा त्याला इतस्त भिरकावीत असतात आणि त्या लाटावर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते. जीवासाठी
यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साह्याने पाण्याबाहेर न येणे होय. केवळ ही दिव्य कृष्ण भावना त्याचे भ्रमापासून रक्षण करेल. पुढे म्हटलंय पहा, तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्म ग्रहण करीत नाही. तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात. संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान, ऐश्वर, बल, यश, सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत आहोत. ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्माने कधीच विचलित होत नाहीत. ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थितीत निर्माण करीत नाहीत, परंतु भगवंत सर्वशक्तिमान आहे, पण जीव सर्वशक्तिमान नाही. भगवंत हे विभो किंवा सर्वज्ञ आहेत, तर जीव हा अनुरूप आहे. जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकत नाही. अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्वशक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते. आणि म्हणूनच जीव जेव्हा आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो, तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात. परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थितीरूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात. यास्तव भ्रमित अवस्थेमधील देहधारी जीव अनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखाच्या अधीन होतो. भगवंत या परमात्मा स्वरूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो, त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात. इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे. भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात. मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही. म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्यात जीव शक्तिमान नाही. तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंताकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छामध्ये व्यत्यय आणत नाहीत. तरी जेव्हा मनुष्य कृष्णाच्या प्राप्तीची इच्छा करतो, तेव्हा भगवंत त्याची इच्छा विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव भगवत प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल. म्हणून वैदिक मंत्र सांगतात की भगवंत जीवाला पुण्यकर्मामध्ये कार्यरत करतात. भगवंत जीवाला पुण्यकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि ते जीवाला पापकर्मामध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल. जीव आपापल्या सुखदुःखामध्ये पूर्णपणे अवलंबून आहे. ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात, त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो. म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादी कालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते. म्हणून स्वरूपता जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होत जाते आणि तो अज्ञानग्रस्त होतो. अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपले बद्ध अवस्थेत जबाबदार आहेत.
वास्तविकपणे भगवंत कोणाचाही द्वेषही करत नाहीत आणि कोणावर आसक्ती भावही ठेवित नाहीत, केवळ वर करणे असे दिसते. पुढं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रगट करते. पहा, श्रीकृष्णाने जे विसरले आहेत, की भगवान श्रीकृष्ण जे विसरले ते निश्चितच भ्रमित झालेले आहेत, परंतु जे कृष्ण भावनाभावित असतात ते मुळीच भ्रमित होत नसतात. ज्ञान हे सदैव महत्त्वपूर्ण आहे आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे? परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते. अनेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो, तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात. जीव विविध प्रकारे मोहित होतो. उदाहरण पहा, जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा तो वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो. जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो? भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय? जर तसे असेल तर अज्ञान किंवा शैतान भगवंतापेक्षा श्रेष्ठ असले पाहिजेत. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावना भावित मनुष्याकडून होऊ शकत नाही. म्हणून मनुष्याने अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते. आपण शरीर नाही आणि शरीराच्या आतीत आहोत. आपण शरीर नाही, शरीराच्या आतीत आहोत. याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी तो कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येत नाही. तरी जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेण्याचा काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो. जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंताच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हा त्याला भगवंत आणि आपली भगवंताशी असणारा संबंध यांचे ज्ञान होऊ शकते. भगवंताचा प्रतिनिधी म्हणजे सद्गुरू. भगवंताच्या प्रतिनिधीला जरी भगवंताप्रमाणेच आदर दिला असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही, कारण त्याला भगवंताचे ज्ञान असते. मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. वर्तमान काळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्यकाळातही त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते. रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो, परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो. आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजे वास्तविक ज्ञान होय. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय जेव्हा मनुष्याची बुद्धी, निष्ठा, मन आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. पहा, जेव्हा मनुष्याची बुद्धी, मन, निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतावर स्थिर होते
तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मेशे धुतली जातात आणि त्याप्रमाणे तो सहज मुक्तिपथावर अग्रेसर होतो. भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परम सत्य आहे. श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली. सर्व वैदिक शास्त्रांचे हेच मत आहे. परतत्व म्हणजे परमसत्य हे होय आणि तत्ववेत्ते या परतत्वालाच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात. भगवान हे सर्वोच्च परतत्व आहे. भगवंताहून अधिक दुसरे काहीही नाही. भगवान सांगतात की सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परम सत्य आहे. ज्याचे मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णामध्ये स्थित आहेत, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहेत, संशय त्याची सर्व कल्मेशे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परम सत्याचे संपूर्ण ज्ञान होते. कृष्ण भावना भावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णामध्ये द्वैत, एकाच वेळी भेद आणि अभेद आहे आणि अशा दिव्य ज्ञानयुक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो. पुढं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, विनम्र साधुयुक्त यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांगला या सर्वांना समदृष्टीने पाहते. विनम्र साधुयुक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. कृष्ण भावना भावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही. सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा आणि गाय आणि हत्ती हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडितांच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत, कारण ते सर्व भगवंताशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. परमसत्याचे असे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान होईल. निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत, कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मा रूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात. ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ या दोघांमध्ये भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत. शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे, परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मक दृष्ट्या समानच आहे. गुणात्मक दृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात्मक दृष्ट्या ते समान असू शकत नाहीत, कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरात उपस्थित असतो तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो. कृष्ण भावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते. आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत, परंतु दोघांमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो आणि तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो. परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो. ज्याचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे, ज्याचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे, त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणे निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की ज्याचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे, त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय मिळवला आहे. ते ब्रह्माप्रमाणे निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच
ब्रह्मामध्ये स्थित झाले असतात. मनाची समान साम्य अवस्था पहा, म्हणजेच आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे. साम्य अवस्था मनाची झाल्यानंतर आत्मसाक्षात्कार होतो पहा, एकत्वाने समजतो. ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे त्यांनी भौतिक बंधने, विशेषतः जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते. परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्काराद्वारे साम्य अवस्थेतून उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्याला भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. तर तो मृत्यूनंतर आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो. भगवंतही निर्दोष आहेत, कारण ते आसक्ती आणि द्वेष रहित आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेष रहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. अशी व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे. आणि अशा व्यक्तीच्या लक्षणाचे वर्णन खालील करण्यात आले पहा. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही पहा. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही पहा. जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही, तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही, ज्याची बुद्धी स्थिर आहे, जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो, तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचे लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आलेत पहा. पहिलं लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही. तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या खोटं तादात्म्य करून मोहित होत नाही, तर तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे शरीर नाही, तर आपण भगवंताचे अंश आहोत. आपण म्हणजे शरीर नाही, ते भगवंताचे अंश आहोत. म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही, तसेच शरीराशी संबंधित गोष्ट गमावल्याने शोकही करीत नाही. मनाच्या या स्थिरतेला स्थिर बुद्धी म्हटले जाते. म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीने समजून मोहित होत नाही, तसेच देहाला शाश्वत मानित नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही. या ज्ञानामुळे तो परमसत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म, परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा नित्य प्रयत्न करीत असतो. आपल्या स्वरूपस्थितीला पूर्णपणे जाणतो, यालाही ब्रह्म साक्षात्कार असे म्हणतात. अशा स्थिरबुद्धीला कृष्ण भावनाही म्हणतात. पुढे भगवान श्री म्हणतात, असा भक्त मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही. असा मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही, तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो. या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठायी एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. भगवान श्रीकृष्ण पहा, माझे मन भगवान श्रीकृष्णाशी चरणकमलामध्ये रममाण झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे सुख मुखविखारांनी भरून जाते आणि त्या विचारावर मी थुंकतो. ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्णभावनायुक्त मनुष्य भगवंताच्या प्रेमयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते. भौतिकदृष्ट्या मैथुन सुख हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. संपूर्ण जग हे मैथुन सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्यापासून मुळीच कार्य करीत नाही.
आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे. आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथून सुख कधीच एकत्रित जाऊ शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही. भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौतीय अशा सुखांना आरंभाने शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. भगवान कृष्ण काय म्हणतात की अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो आणि त्यामुळे बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखी उत्पन्न होतात. प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखी उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळे तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रिये तात्पुरती असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्य सुखोभोग करण्यास कसा मान्य करील. योगीजन परमसत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात. योगीजन परमसत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात. पुढे भगवान म्हटले पहा की पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज नाही. अशी सुखे शुक्रांनाही उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखांचा उपभोग करण्यास प्राप्त होईल. म्हणून जी वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या हे सुखाकडे आकर्षित होत नाहीत. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक सुखाच्या जंजाळात पतित होतो. पुढे काय म्हटलंय, वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृतिक इंद्रियांच्या आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या योगाने आवर शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृतिक इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवर घालू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो. जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथ्यावर उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर त्याने प्राकृतिक इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे आवेग म्हणजेच वाणीवेग, क्रोधवेग, मनोवेग, उदरवेग, जनेंद्रियांचा आवेग आणि जीवावेग होय. जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थळ शुद्ध होतात. म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे. काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमाद्वारे संयमित करता आले पाहिजे. पुढे म्हटलंय, ज्याचे सुख अंतःकरणात आहे, ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योग्य आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. काय म्हटलंय,
की जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेत असतो तोपर्यंत वरकरणे सुख प्राप्त करणार बाह्य क्रियापासून कसा निवृत्त होऊ शकेल. मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो. म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरांचा उपभोग घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही. या अवस्थेला ब्रह्माभूत अवस्था म्हटले जाते. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वग्रही म्हणजेच भगवत धामात परत जाता येते. जो संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत. पहा, जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आणि जे सर्व जीवाच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात, जे सर्व पापापासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असलेला मनुष्यच खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हे सर्व गोष्टीचे उद्गम आहेत आणि याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते. श्रीकृष्ण हे परमभोक्ता आहेत, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परमपवित्र मित्र आहेत. या गोष्टीची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वच कल्याणकारी कर्म आहे. ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णाच्या सर्वश्रेष्ठतेविषयी मुळीच संशय नसतो, कारण तो सर्व पापापासून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणाऱ्या मनुष्य वस्तुतः कोणाची मदत करू शकत नाही. स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंताशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणीची वास्तविक कारणे असते. जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णाशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो. जो क्रोध आणि सर्व भौतिक इच्छापासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकडे प्राप्त करीत आहेत, त्यांना निकट भविष्यकाळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चितीच असते. मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संत सज्जनामध्ये जो कृष्ण भावनाभावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे. या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भगवद्गीतेत म्हटले. पहा, भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर. जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंताच्या चरणकमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहेत, त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित केले आहेत तितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषीमध्येही नाही. बद्ध जीवामध्ये कर्मफलाचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत् प्रयास करूनही अशी इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते. भगवत भक्त हा कृष्ण भावनाभावित भक्तिपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे आणि आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते. आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीतच असतो. याप्रमाणे दर्शन, ध्यान आणि स्पर्श याद्वारे मासा, कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोचतात. दर्शन, ध्यान आणि स्पर्श
याद्वारे मासा, कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोसतात. त्याचप्रमाणे हे पद्मजा मी देखील करतो. मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्यांचे पालन पोषण करतो. कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततीचे पालन पोषण करतो. आणि कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यावर ध्यान करते. त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्त जरी भगवत धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावनाभावे सेवेद्वारे सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवत धामात उन्नत होऊ शकतो. त्याला सांसारिक दुःखाची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेला ब्रह्मनिवारण म्हटले जाते. अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक सुखी नाहीसे होतात. पुढे काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व ब्रह्मबाह्य इंद्रियविषयी रोखून दोन भोगामध्ये दृष्टी एकाग्र करून सर्व बाह्य इंद्रियविषयी रोखून दोन भोगामध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यामध्ये प्राण आणून अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्तियोगाच्या माध्यमाने भगवंताला जाणू शकतो. जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तरापर्यंत उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंताची उपस्थिती जाणण्याइतपत पात्र बनू शकतो. या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्मनिवारण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते. ब्रह्मनिवारणाच्या उपरोक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योगपद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेपर्यंत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत. ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. 6व्या अध्यायामध्ये योग विषयांचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आणि 5व्या अध्यायामध्ये शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले. पुढील अध्यायामध्ये आपल्याला अष्टांग योग पाहायचा आहे. प्रत्याहार हा योग पद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर 2 भोयामध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धोन्मिलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे. नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्ण बंद केल्यास निद्रा अवश्य होण्याचा संभव असतो. तसे नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्याने काही लाभ होत नाही, कारण तसे केल्यास इंद्रिय विषयाद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूचे समत्व साधून नाकपुड्यामधील श्वासोच्छ्वासाची हालचाल रोखली जाते. अशा योगांच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिय संयमित करू शकतो, बाह्य इंद्रिय विषयापासून अलिप्त राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्मनिवारणासाठी स्वतःची तयारी करतो. ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयापासून मुक्त होण्यास व दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनाभावित अमृत हे योग पद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे. याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्या कारणाने त्याची इंद्रिये इतर गोष्टीमध्ये रत होण्याची धोका नसतो. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम होईल. पुढे म्हटलंय पहा, मी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व यज्ञ आणि तपस्व्यांचा परमभोक्ता. मी सर्व यज्ञ आणि
तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांच्या परमेश्वरावर आणि मी सर्व जीवांचा हेतकर्ता, या सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. भगवान श्री म्हणतात की सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता आहे. मी सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांच्या परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहे. पहा, मायाशक्तीच्या कचऱ्यात सापडले सर्व बद्ध जीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णिले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांतीसूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्याचे भोक्ता आहेत. सर्व कार्य भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रहलोकांचे आणि त्यामधील देवदेवतांचे अधिपती आहेत. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. मायेच्या प्रभावाखाली जीव आपापल्या दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टीचे भोगता करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु वस्तुतः ते भगवंताच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात.